डायबिटीज असणाऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात शेंगदाणा तेलाचा वापर करावा, कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. 2. फळ धुण्यासाठी नेहमी बेकिंग सोडा आणि विनेगर यांचे मिश्रण वापरा, जेणेकरून त्यांच्यावर फवारलेले केमिकल्स पूर्णपणे निघून जातील. 3. ज्या बाळांना लहान वयातच भरपूर मीठ घातलेले पदार्थ खायला दिले जातात, त्या बाळांना मोठं झाल्यानंतर खूप कमी वयातच रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचा धोका असतो. नंबर 4. झोपण्यापूर्वी दूध पिणे फारच उपयुक्त ठरते. दुधामध्ये वेलची घाला, तसेच सुंठ पावडर घाला. जायफळाचा वापर केल्याने झोप छान लागते, हे तर जग जाहीर आहे. त्यामुळे थोडी जायफळ पूडही वापरा. झोपण्याआधी असे दूध प्या, गाढ झोप लागेल. 5. जिवंत असेपर्यंत ओवा आणि काळे मीठ खात रहा. तुमचे पोट फुगणार नाही, गॅस होणार नाही, झोपेची वाट पाहावी लागणार नाही. 6. जर तुमचा मुलगा अभ्यासात कमकुवत असेल तर मोहरीच्या तेलात सेंधव मीठ टाकून त्याच्या पायाच्या तळव्यांना मालिश केल्याने कपाळ चक्र उघडेल. 7. श्रीखंड घट्ट आणि रवाळ होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर सुद्धा घालतात. यामुळे श्रीखंडाचा फ्लेवर आणि टेक्स्चर बदलते. 8. बटाट्याच्या भाजीसाठी जेव्हा तुम्ही फोडणी कराल तेव्हा त्या फोडणीमध्ये लिंबाचा रस नक्की घाला. यामुळे भाजीला छान आंबूसपणा येतो. जर लिंबू नसेल तर त्याऐवजी थोडी आमचूर पावडर घातली तरी चालेल. 9. कोथिंबीर आणि वाटाणे या 2 गोष्टी बटाट्याच्या सुक्या भाजीमध्ये हमखास हव्याच, कारण त्यामुळे भाजीची चव आणि सुगंध जास्त खुलून येतो. 10. ज्यांना कोलेस्टेरॉलचा आणि शुगरचा त्रास असतो अशा व्यक्तींनी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी 2 टोमॅटो कच्चे खावेत आणि त्यानंतर पुढचे जेवण करावे. यामुळे खूप चांगला फरक दिसून येईल. 11. कट केलेला लिंबू लवकर खराब होतो, त्यामुळे तो एका छोट्या डब्यात ठेवून त्यावर थोडेसे मीठ किंवा साखर शिंपडल्यास त्याचा ताजेपणा टिकून राहतो. 12. मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने चेहरा निरोगी आणि चमकदार होतो, त्यामुळे चेहऱ्यावर जास्त तेल येण्यापासून बचाव होतो. खरे तर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेण्याबरोबरच ती त्वचेचे लहान छिद्रे देखील स्वच्छ करते आणि त्वचा सुधारते. 13. गुडघे दुखीचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून 10 ते 15 मिनिटे दररोज नियमितपणे थोडे उलटे चालावे, म्हणजे पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जावे. अशा पद्धतीने चालल्यामुळे गुडघ्यांवर योग्य तो दाब येऊन त्यांचा व्यायाम होतो. नंबर 14. ज्या लोकांना बोलताना त्रास होतो, तोत्रे बोलतात, बोलताना अडखळतात, अशा व्यक्तींनी आपल्या तोंडामध्ये जिभेखाली मसाल्यातील तेजपत्ता ठेवून थोडा वेळ चघळल्याने तोत्रेपणा कमी होण्यास मदत होते. नंबर 15. ज्या महिलांनी गर्भधारणेदरम्यान मासे खाल्ले त्यांच्या मुलांची बुद्धिमत्ता अधिक असल्याचे दिसून आले. नंबर 16. सकाळी रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. नंबर 17. मेकअप करण्यापूर्वी खोबरेल तेल चेहऱ्यावर लावायला विसरू नका, कारण
खोबरेल तेलाने तुमचा मेकअप बराच वेळ टिकून राहतो आणि फुटतही नाही. नंबर 18. जर भात शिजवताना जळाला तर कांदा सोलून तांदळाच्या भांड्यात काही वेळ झाकून ठेवल्याने जळण्याचा वास कमी होईल. नंबर 19. कढईवरील ग्रीस म्हणजेच काळेपणा गंज काढण्यासाठी गरम कढईमध्ये कोल्ड ड्रिंक टाका आणि 5 मिनिटे सोडा, नंतर धुवा, कढई चमकेल. नंबर 20. हातपाय बधीर होतात, विसरणं वाढले, रोज दही खा, तुमच्या नसांना नवं बळ मिळेल.